विजयजी, या सेगमेंटमध्ये आम्ही तुमचं खुपणं विचारतो. तर तुमच्या आजवरच्या कारकिर्दीमधलं तुम्हाला खुपलेल्या गोष्टी. माझा या व्यवसायाशी संबंध येऊन 30 वर्ष झाली. माझा दिग्दर्शक म्हणून या व्यवसायाशी संबंध येऊन 25 वर्ष झाली. मला अजूनपर्यंत एकही चांगलं नाटक दिग्दर्शित करता आलं नाहीये. ही माझी पहिली सहल आहे. हा अभिनय आहे, मॉडेस्टी आहे का काय? बिलकुल नाही. अभिनय नाही, मॉडेस्टी नाही, हे खरं आहे. मला माझं कुठलंच नाटक बाहेरून बघताना आवडलेलं नाही अजूनपर्यंत. ही माझी पहिली, म्हणजे आपण आपल्यापासून सुरुवात करावी असं मला वाटतं. दुसरं मला असं वाटतं की ज्या आत्मीयतेने पूर्वी नाटक केलं जात होतं, कुठेतरी सगळीकडेच ती आत्मीयता थोडीशी कमी पडते की काय, ही गोष्ट मला खूपते. आणि ती आत्मीयता कमी पडण्याचं कारण त्या व्यक्तींमध्ये नसून एकंदर परिस्थितीतच आहे. म्हणजे उदाहरणार्थ अत्यंत टॅलेंटेड असे लेखक आज केवळ इकॉनॉमिक्स या कारणासाठी डेली सोप लिहित आहेत. त्यांना उन्मळून आतलं आपलं स्वतःचं लिहावंसं वाटत असणार, पण ते न लिहिता हा ऑप्शन त्यांना निवडावा लागलाय, कारण आपल्याकडे त्या प्रकारचं अर्थकारण नाही. किंवा आज मला ज्यांनी येऊन उन्मळून नाटकात काम करावं असं वाटतं ते बरेचसे अभिनेते किंवा अभिनेत्री आज इतकं मालिकांमध्ये किंवा शूटिंग्समध्ये बिझी आहेत. आणि त्यांचंही अगदी बरोबर आहे की एकूण अर्थकारणाचा विचार करता, पण ते मला खूपते. मला असं वाटतं की आपल्याकडचा देव धर्म याच्यावरचा ओव्हर डिपेंडन्स हा अत्यंत घातक आहे समाजाला. आणि हा मला गेली कित्येक वर्ष सलतो आहे की देवाचं अस्तित्व हे फक्त मानवनिर्मित आहे. देव नावाची काही गोष्ट अस्तित्वातच नाही आणि त्याच्या अनुषंगाने येणारे हे जे धर्म आणि इतर गोष्टी अस्तित्वातच नाहीत. तुम्ही स्वतःचं काम चांगल्या पद्धतीने करत राहा. या डिपेंडन्सला माझा, या संकल्पनेला माझा संपूर्ण विरोध आहे. आणि हे मला आतून टोचतं खूप वर्ष मनापासून. म्हणजे जसं अण्णा हजारेंना भ्रष्टाचार खुपतो आता, तसं मला हे कित्येक वर्ष समाजाच्या दृष्टीने खुपत आलंय. दिलीपजी, तुमच्या एवढ्या छान करिअरमध्ये, करिअर स्पॅनमध्ये तुम्हाला खुपलेल्या गोष्टी? स्वतःची वैयक्तिक म्हणशील तर अगदी प्रांजळपणे सांगायचं तर नाही म्हणता येत नाही पटकन कोणालाही. ते नाही म्हणता न येण्यामुळे आपण किती गोष्टी ओढवून घेतो स्वतःवर आणि किती स्वतःचं नुकसान, इतरांचं नुकसान करून घेतो. पुष्कळ वेळेला मला अशा कमिटमेंट्स घेतल्यानंतर वाटतं की हे आपण नाही म्हणायला पाहिजे. परखडपणे आपण बोलू शकत नाही. माझ्या जागी दुसरं कोणी असतं, भक्ती बर्वे समजा, तर भक्ती बर्वे फार चुजी होती. मी पण तसा चुजी आहे, नाही असं नाही, पण ती ब्लंटली परखडपणे सांगू शकायची मी नाही घेऊ शकत, मला हे पटलेलं नाही, मला अमुक नाही तमुक. तर तितकं मी स्पष्टपणे बोलू शकत नाही. हा माझा विकनेस म्हण, काही म्हण. पण ते मला वाटतं की नाही म्हणून न शकल्यामुळे मला काही रोल्स म्हणा, काही ठिकाणी, काही म्हणजे नुसतं रोज नव्हे, फक्त नाटकापुरतं नाही म्हणत मी, एरवीच याच्यामध्ये मला नंतर ते मनाशी चिडचिड मनस्ताप होत राहतो. तर तो एक माझा सल आहे. आणि बाकी ह्याच्याशी मी सहमत आहे विजयशी. त्यांनी सांगितलं होते की आत्मीयता, आता मी पण नाही म्हटलं तरी तोही 30 वर्ष आहे, मी 35 पेक्षा जास्ती वर्ष स्टेजवर आहे. तर ती जी आत्मीयता म्हणा, किंवा आत्मीयता म्हणण्यापेक्षा तो एक वेळ सवड तितका मिळणं, हे हल्ली दुरापास्त झालेलं आहे. ह्या सगळ्या चॅनलच्या आक्रमणामुळे मुळा, किंवा एक फिनान्शियल इन्सिक्युरिटीमुळे अर्थकारणाशी संबंधित त्याने म्हटलं तेव्हा. आणि इन्स्टंट याचं युग आहे ह्या सध्या. म्हणजे लवकर हे करा आणि लवकर प्रसिद्धी मिळवा. आणि त्याच्यामध्ये हे डेली सोप्स किंवा हे जे आहेत ना प्रायोजित मालिका, याच्यामध्ये ती की तुम्ही कमी वेळ देता, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता, तुम्हाला ग्लॅमर मिळतं, तुम्हाला पैसा मिळतो. पैसा मिळत काय हे नाही, पण त्याच्यामुळे तुम्ही, म्हणून मग विजया मेहतांसारख्या दिग्दर्शिका आता काही करू बघत नाही. त्यांना भीती वाटते करायला, कारण तितक्या वेळ आर्टिस्ट, कलाकार उपलब्ध नसतात. कोणाला कुठेतरी जायचं असतं शूटिंगला, कोणतरी शूटिंगहून यायचं असतं, सगळ्यांच्या सगळ्या वेळा जुळत नाही. तर ही एक सल आहे की पुरेसा वेळ व्यवसायातली माणसं देऊ न शकणं, हा एक आहे. आणि समाजातलं म्हणजे तसं काय, आता सेन्सिटिव्हिटी, संवेदन क्षमता नसणं, हरवली जाणं, निबरपणा येणं, जो एक एक निबरपणाच जो एक आलेला आहे ना आपल्यामध्ये, कोडकेपणा, आपण म्हणजे स्वीकारत जातो गोष्टी.
ह्याचा एक सल पुष्कळाला आहे की सेन्सिटिव्हिटी आपण कायमची गमावून बसणार की काय. आणि आणखीन एक सल किंवा हे म्हणजे स्वच्छतेविषयी आपण फार काय म्हणतात त्याला उदासीन असतो, विशेषतः सार्वजनिक स्वच्छतेबाबत. वैयक्तिक स्वच्छता तुम्ही फार चांगली सांभाळता स्वतःची, पण एक बाहेर गेल्यानंतर तर मागे पुलं म्हणाले होते की आपलं थुंकणं एक राष्ट्रीय चाळा आहे म्हणून. राष्ट्रीय चाळा झालेला कुठेही कोणी आपलं बसमधनं ट्रेनमधनं गाडीची काच खाली करून थुकतो फार त्याला बरं अरे पण. तर ही एक स्वच्छतेची काय म्हणतात त्याला उदासीनता स्वच्छतेविषयीची हा एक मला समाजामधला थोडं एक हे आहे की जरा सार्वजनिक ठिकाणचं तर हे काय स्वच्छतागृह वगैरे मी सांगायला नको. बायकाबिकांची पंचायत होते प्रवासामध्ये ती फार आपले हे. आणि परदेशात आम्ही बऱ्याच वेळा या नाटका बिटकाच्या निमित्ताने गेलेलो आहोत. हेवा वाटतो आणि वाईटही वाटतं आपल्याकडे असं काय होऊ शकत नाही. तर हे आहे खरं. आता काय तुम्ही एक चांगले लेखक आहात, पण तुमच्यातल्या अभिनेत्याने तुमच्या लेखकावर थोडी मात केली असं वाटतं का? नाही मी खरं म्हणजे साहित्यिक वगैरे नाही, थोडासा लेखक आहे मी. आता 20-21 पुस्तकं प्रसिद्ध झाली म्हणजे लेखक म्हणायला हरकत नाही, पण ती स्तंभलेखनातनं आलेलं आहे. आणखीन हो थोडंसं एकाच वेळेला ते थोडंसं लिहिणं आणि ऍक्टिंग जे काहीतरी करू बघतो ना आपण, एक पौगंडा असते ॲडोलसंट एजमध्ये काही करायला वगैरे एक्सप्रेस. तुला अनुभव असेलच तू इतक्या गाणं संगीत हे करणं वगैरे त्याच्यामुळे काहीतरी काय म्हणतात त्याला अर्ज टू एक्सप्रेस युअर सेल्फ. करेक्ट. तर ती दोन्ही बाबतीत होती म्हणजे लेखनात बाबतीत आणि अभिनयात पण होती. पण थोडंसं ते मग अभिनय तुमचं जास्ती वेळ खातं आणि मग तो थोडासा एक बॅक बर्नरवर की थोडासा मागे पडलं लेखनाचं. पण काही वेळेला हे दोन पूरक पण ठरलेलं आहे. आता मी लिहिलेल्या स्तंभावर अनुदिनीवर गंगाधर टिपरे मालिका आली, ती पात्र माझी होती, मी लिहिलेलं होतं. बोक्या सातबंडे म्हणून मी जे पुस्तक मुलांसाठी लिहिलं त्याच्यावर सिनेमा आला, त्याच्यावर सिरियल आली. विनय आपटेने सिरियल केली होती, सिनेमा त्याच्यावर केला गेला. सगळ्या माध्यमातून फिरलं तर ते पूरक पण ठरलेलं आहे. पण थोडं खरं की थोडंसं जेवढं द्यायला हवं तेवढं लक्ष लेखनाकडे दिलं गेलं नाही. विजयजी, समांतर नाटकांची चळवळ असते किंवा आंतरनाट्यासारख्या तुम्ही चाललेल्या चळवळी ज्या होत्या त्या थांबल्या कुठेतरी, हे खुपतं का? हे खूपच खुपतं. आणि त्या थांबण्याच्या मागे अर्थात म्हणजे अजूनही आविष्कार सारखी संस्था किंवा पुण्याच्या काही संस्था अजूनही उत्तम पद्धतीने कार्यरत आहेत. पण कसं होतं, मला कुठेतरी असं वाटतं की आपली जी मेनस्ट्रीम रंगभूमी आहे ती मेनस्ट्रीम रंगभूमी किती उत्तम होते हे तुमची समांतर रंगभूमी किती चांगली आहे याच्यावरती ठरतं असं मला सतत वाटत आलं. त्यामुळे ती जितकी सक्षम असेल तितकी तुमची व्यावसायिक रंगभूमी सक्षम होणार, कारण इकडची मंडळी हळूहळू त्याच्या व्यावसायिक रंगभूमीकडे जातात. तर आज परिस्थिती वेगवेगळ्या प्रकारची आहे. म्हणजे आज समांतर नाटक करायला जागा नाही. उद्या पटकन कोणी करावं म्हटलं नाटक तरी त्यांच्याकडे जागा नाही. आमच्या वेळेस छबिलला शाळा होती, काही नाही तर जाऊन करायला. त्यावेळेस आम्ही रवींद्र नाट्य मंदिरमध्ये नाट्यप्रयोग करू शकायचो. काही म्हणजे मला अजूनही आठवतं की प्रीमियर सारखी मंडळी, विनोद दोशी सारखी मंडळी, डॉक्टर श्रीराम लागून सारखी मंडळी आपण होऊन सांगायचे की हे घ्या पैसे आणि नाटक करा. आज ती सवलत या मंडळींना उपलब्ध नाही. त्यामुळे माझ्या मते जागा, मिळणारी माणसं, पुन्हा लेखक आणि एकंदर आपली परिस्थिती ही आत्ता तरी समांतर नाटकाला जितकी आमच्या वेळेस होती तितकी पोषक आहे असं आत्ता तरी चित्र दिसत नाही. पण याची दुसरी बाजू आहे की यावर्षी मी झीलाच परीक्षक होतो आणि जवळपास 25 का 26 समांतर नाटकांच्या महाराष्ट्रातून एंट्रीज होते आणि ती मी पाहिली आणि पाहिल्यानंतर कुठेतरी थोडंसं बरं सुद्धा वाटलं की ही होते. पण वायडर थोडंसं बोलायचं झालं तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद किंवा सरकार वगैरे या मंडळींनी इथे लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे. कारण प्रयोगशाळा ही सगळ्याचं मूळ आहे आणि स्रोत आहे. ती उत्तम पद्धतीने तयार व्हायला पाहिजे आणि कुठेतरी काहीतरी त्याच्यात कमी पडतंय हे खूप क्या बात आहे. दोघांचं बोलणं तुम्ही ऐकलं असेल तर खूप शिकण्यासारखं आहे. मला कार्यक्रमाचं नाव बदलून खुपते तिथे गुप्तेच्या ऐवजी शिकता येते तिथे गुप्ते असं करावं असं वाटायला लागलं. इतकं छान बोलतायत दोघं जण.